पोलीस हे जनतेचे रक्षक असतात. महिला सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर असते. मात्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचारीच असुरक्षित आहे. महिला पोलीस कॉन्स्टेबलवर सलग 8 वर्ष सामूहिक बलात्कार झाला. पोलीस अधिकाऱ्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांचं घाणेरडं कृत्य अत्यंत धक्कादायक पद्धतीनं उघडकीस आले. राजस्थानमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलनं तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यासह 4 पोलीस अधिकाऱ्यांवर सामूहिक बलात्काराचे गंभीर आरोप केले. पीडित महिलेचा आरोप आहे की 2017 ते 2025 दरम्यान तिला धमकावण्यात आलं, अंमली पदार्थ पाजण्यात आले आणि पोलीस ठाण्यात हॉटेलमध्ये अनेक वेळा बलात्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीच्या आधारे सिद्धमुख पोलीस ठाण्यानं गुन्हा दाखल केलाय आणि तपास सुरू केलाय. पीडितेची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. पीडितेला बराच काळ निलंबित करण्यात आले. पीडित महिला 2 आठवड्यांपूर्वी पोलीस अधीक्षक जय यादव यांच्या समोर हजर झाली आणि तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. SHO आणि इतर पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला बलात्काराच्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. महिला कॉन्स्टेबलनं तिच्या तक्रारीत म्हटलंय की 2017 मध्ये तिची सरदार शहरमध्ये विकी नावाच्या एका व्यक्तीशी भेट झाली. तो वीज विभागाच्या पथकासह तिथं आला होता. विकी, ज्याला जय बाबू म्हणूनही ओळखलं जातं, त्याला काळ्या जादूची कला अवगत होती. पीडितेचा आरोप आहे की एका कॉन्स्टेबलनं तिच्यावर जादू केले आणि नंतर तिला पाणी पाजलं. त्यानंतर तिची मानसिक स्थिती बिघडली आणि ती बेशुद्ध पडली. याचा फायदा घेत विकी, ज्याला जय बाबू म्हणून हे ओळखलं जातं, त्यानं तिच्यावर बलात्कार केला. पीडितेचा आरोप आहे की एके दिवशी पहाटे 3:30 वाजता एका कॉन्स्टेबलनं तिला कर्तव्याचं कारण सांगून पोलीस ठाण्यात बोलावलं. तेथून आरोपी तिला एक हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिथं तिच्यावर अंमली पदार्थ पाजून बलात्कार करण्यात आला. SHOनं घरी बोलावून बलात्कार केला. एका पोलीस स्टेशनच्या तत्कालीन SHOनं तिला दलिया बनवण्याच्या बहाण्यानं आपल्या क्वार्टरमध्ये बोलवलं आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेचा दावा आहे की तिच्याच विभागातील कर्मचाऱ्यांनी तिच्यावर बराच काळ वारंवार बलात्कार केला. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलीस गांभीर्यानं याचा तपास करत आहेत. SP जय यादव म्हणाले की पीडित कॉन्स्टेबलला गैरहजर राहिल्याच्या आणि गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांमुळे गेल्या 2 महिन्यांपासून निलंबित करण्यात आलंय. तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.